मस्के कोचिंग क्लासेस दिल्ली गेट अहिल्यानगर यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण चॅप्टरच्या सेकंड हाफ मध्ये आहोत. इथे आपण चॅप्टरच्या रिलेटेड काही न्यूमेरिकल्स लक्षात घेत आहोत. बरं, सगळ्यात सुरुवातीला हे जे न्यूमेरिकल आहे पहा, आपण काय करत असतो, आपण बरेचशे वेळी फिजिक्स मध्ये न्यूमेरिकल मुलांना थोडेसे टफ वाटतात. त्याला सिंपल करण्यासाठी, त्याची सिंप्लिसिटी वाढवण्याकरता आपण काय करतो, चॅप्टरला 2 किंवा 3 पार्ट्स मध्ये डिवाइड करतो. मग चॅप्टरचा फर्स्ट हाफ आपण कंप्लीट करतो थेअरीचा, आणि त्या थेअरीवर जे रिलेटेड न्यूमेरिकल आहेत ते आपण घेतो. नंतर मग सेकंड हाफ कंप्लीट करतो, मग त्यावर काही न्यूमेरिकल आहेत ते घेतो. तसंच आपण पाहत आहोत, फर्स्ट हाफ कंप्लीट केल्यानंतर एक न्यूमेरिकल आपण इथे घेत आहोत, आणि दॅट इज रिलेटेड टू अ सिंपल पेंड्युलम. एक 4 दिवसापूर्वी आपल्याला हा टॉपिक झालता सिंपल पेंड्युलम. पण काय म्हटलेलं आहे रे, अ सिंपल पेंड्युलम ऑफ अ लेंथ किती आहे रे सिंपल पेंड्युलमची, तर ती आहे दॅट इज अवर 100 सेंटीमीटर, म्हणजे एल आहे तो, स्मॉल एल. बरं, परफॉर्मिंग अ सिंपल हार्मोनिक मोशन. बरं, एक सिंपल पेंड्युलम आहे आणि तो सिंपल पेंड्युलम काय परफॉर्म करत आहे, तो सिंपल हार्मोनिक मोशन. बरं, सिंपल पेंड्युलम जर सांगायचं गेलं एकदम सिंपल मध्ये, तर आपण काय कन्सिडर करतो, वी आर कन्सिडर दॅट इज अ बॉब. वी आर कन्सिडर दिस इज अ बॉब अँड विच इज दिस इज अ स्ट्रिंग. ही दोरी आहे असं कन्सिडर करतो, आणि हा बॉब आहे म्हणजे भरीव स्पेअर आहे, आणि याला एक रिजिड सपोर्टला अटॅच केलेलं आहे, आणि याला एक पर्टिक्युलर पोझिशनला घेऊन गेल्यानंतर त्याला रिलीज करतो, तर दॅट इज कॉल्ड ॲज अवर सिंपल पेंड्युलम. त्याचा जो आहे ना टू अँड फ्रो मोशन, दॅट इज कॉल्ड ॲज सिंपल पेंड्युलम. म्हणजेच काहीतरी डिस्प्ले जाणार आणि तो परत, म्हणजे दिस इज, हा त्याचा फिक्स पोझिशन आहे. या फिक्स पोझिशनच्या रिस्पेक्ट मध्ये एक अँगल मध्ये तो काय करत आहे, दॅट विल बी द मूव्ह करत आहे, अप अँड डाऊन मोशन, आणि त्याला म्हटलेलं आहे इथे सिंपल पेंड्युलम. अ सिंपल पेंड्युलम, त्या सिंपल पेंड्युलम मध्ये बेसिकली असं आहे ते, क्वेश्चन नंबर 14, एक रिजिड सपोर्ट आहे, आणि रिजिड सपोर्ट मध्ये आपल्याला काय केलेलं आहे, वी आर कन्सिडर दॅट इज अवर बॉब. हे बॉब आहे, आपल्याला इथे बॉब आहे. त्याचं मास किती आहे, स्मॉल एम आहे, त्याची लेंथ स्मॉल एल आहे, आणि त्या डिस्प्लेस करत आहे ते लक्षात घेऊयात. बरं, काय सांगितलंय त्यांनी, सांगताना सांगतो, एक सिंपल पेंड्युलमची जी लेंथ आहे ती आहे 100 सेंटीमीटर. म्हणजे ही जी लेंथ आहे ती आहे किती, दॅट विल बी द 100 सेंटीमीटर. परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन. ठीक आहे, फाइंड द रिस्टोरिंग फोर्स. आपल्याला काय फाइंड करायचं आहे, आपल्याला रिस्टोरिंग फोर्स म्हणजेच काय फाइंड करायचं असतं रे, म्हणजेच आपल्याला एफ फाइंड करायचं आहे. काय फाइंड करायचं आहे, एफ फाइंड करायचं आहे. ऍक्टिंग ऑन अ बॉब ऑफ एन मास. बरं, मास किती आहे, मास आहे म्हणजे स्मॉल एम, दॅट इज अवर 50 ग्राम. हा जो मास आहे तो आहे 50 ग्राम. द डिस्प्लेसमेंट फ्रॉम अ मीन पोझिशन. मीन पोझिशन पासून हे जे डिस्प्लेसमेंट झालेलं आहे ते किती आहे, 3 सेंटीमीटर इथपर्यंत. ते आपण इथे लक्षात घेतलं. खूपच सिंपल आपल्याला एक क्वेश्चन आपण लक्षात घेत आहोत. आपल्याला काय कन्सिडर केलेलं आहे, वी आर कन्सिडर अ सिंपल पेंड्युलम. एक स्ट्रिंग घेतलेली आहे, त्या स्ट्रिंगचा एक एंड आपण एक बॉबला अटॅच केला, आणि दुसरा एंड एक रिजिड सपोर्टला. त्या स्ट्रिंगला काहीतरी हाईटला घेऊन जातो आणि रिलीज करतो, तर तिथं टू आणि फ्रो मोशन होत आहे, त्याला सिंपल पेंड्युलमचं नाव देतो. बरं, ती जी लेंथ आहे त्या दोरीची, ज्या स्ट्रिंगची, ती आहे 100 सेंटीमीटर. त्या बॉबचं मास आहे ते आहे 50 ग्राम, आणि तिचे डिस्प्लेसमेंट होत आहे टू अँड फ्रो मोशन, ते आहे 3 सेंटीमीटर. बरं, गिवन मध्ये लिहून घेऊया ते सर्व व्यवस्थित, काय काय दिलेलं आहे त्यांनी. सगळ्यात सुरुवातीला लेंथ दिलेली आहे ती किती आहे रे, 100 सेंटीमीटर. बरं, ह्या 100 सेंटीमीटर, सेंटी म्हणजे 10⁻² ची टर्म आहे. त्यानंतर आपल्याला दिलेला आहे एम म्हणजे मास, दॅट विल बी द 50 ग्राम. ग्रामला केजी मध्ये कन्वर्ट करायचंय, तर दॅट विल बी द कितीने मल्टिप्लाय करतो, 10⁻³ मग त्याला केजी लावतो, K-3 कॅन्सल झालं तर पहिलीच युनिट येणार. त्यानंतर आपल्याला डिस्प्लेसमेंट दिलेला आहे, दॅट विल बी द एक्स. ते किती आहे रे, तर 3 ते आहे 3 सेंटीमीटर. 3 इंटू 10⁻⁻, सेंटी म्हणजेच -2, याला मीटर मध्ये कन्वर्ट. लक्षात घ्या इथे काय आहे, लेंथ दिलेली 100 सेंटीमीटर, सेंटी मीन्स 10⁻²,
मीटर आपल्याला काय केलेलं आहे, मास 50 ग्राम आहे, ग्रामला केजी मध्ये केले 10⁻³ एक्स डिस्प्लेसमेंट 3 सेंटीमीटर, सेंटी दॅट इज -2 ला आपण चेंज केलं दॅट इज अ सेंटीमीटर मध्ये कन्व्हर्जन झालं. बरं यामध्ये आपल्याला काय करायचं, रिस्टोरिंग फोर्स म्हणजे एफ आपल्याला फाइंड करायचं. मला एक सांगा, रिस्टोरिंग फोर्स आठवते का रे तुम्हाला? Restoring force that will be the F which is equal to the -ma. आपल्याला इथं मॅग्निट्यूडच फाइंड करायचं आहे, निगेटिव्हचं पॉझिटिव्ह जरी घेतलं तरी चालेल. ए म्हणजेच काय इथे, ए म्हणजेच ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशन म्हणजेच काय रे, ऍक्सलरेशन म्हणजेच दॅट विल द ओमेगा स्क्वेअर एक्स, बरोबर, ओमेगा स्क्वेअर एक्स. पण आता इथे ओमेगा स्क्वेअर म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय ओमेगा स्क्वेअर? आपल्याला सिंपल पेंड्युलम मध्ये ओमेगा स्क्वेअरला आपण काय म्हणतो ते येते का लक्षात? यस, दॅट विल बी द G/L. म्हणजे फक्त ओमेगा काय असेल, ओमेगा स्क्वेअर G/L आहे. ओमेगाची व्हॅल्यू काय असते, G/√G/L. बरं इथं ओमेगा स्क्वेअर आपल्याला विचारलेला आहे mg/L × x. आपल्याला इथं फोर्स येऊन जाईल, दॅट विल बी द F विच इज इक्वल टू द, आपण मॅग्निट्यूडच फक्त कन्सिडर करूयात म्हणून साइन आपण नाही कन्सिडर करत. m म्हणजे मास, मास किती आहे 50 × 10⁻³ इंटू जी ची व्हॅल्यू किती असते रे 9.8 मीटर पर सेकंड डिवाइड बाय लेंथ. लेंथ किती दिलेली आहे रे, दॅट विल बी द 10⁻² आणि हे +2 झिरोज कॅन्सल होणार, फक्त L ची व्हॅल्यू 1 येणार इंटू x किती आहे रे 3 × 10⁻². ठीक आहे, करूया सॉल्व. 9.8 इंटू, समजा हा झिरो आणि हा पॉइंट कॅन्सल आणि 5 ने मल्टिप्लाय करतो. समजा 980 चे अर्धे किती रे 490, बरोबर. (980) 980 चे अर्धे 490. मॅथ्स एवढं कच्चं आहे का रे तुमचं? ठीक आहे. इंटू 3 इंटू 10⁻³ -2 दॅट इज अ -5. हा झिरो कॅन्सल होणार दॅट इज अ 10⁻+1. ठीक आहे. 49 × 3 किती रे, दॅट इज 147, बरोबर. इंटू 10⁻² काय रे -4 आणि ही आपल्याला फोर्स रिक्वायर्ड आहे. तसं आपल्याला जी व्हॅल्यू लागते ती कशी असते, दॅट विल बी द 1.47 इंटू 2 पॉइंट शिफ्ट करणार तर काय ना, दॅट विल बी द 10⁻+2 +2 मायनस दॅट इज अ -2 आणि फोर्स म्हटल्यावर दॅट विल बी द इन अ न्यूटन. यांचं काय म्हणणं आहे, 1.47 1.48 इंटू 10⁻² न्यूटन इंटू 10⁻. ओके, डन, फायनल. यामध्ये एकदा समजून घ्या बेसिकली काय दिलेलं आहे, क्वेश्चन काय असाइन आहे आणि आपण त्याला कसं टॅकल करत आहोत, ह्या काही गोष्टी आपल्याला इथे समजल्या पाहिजेत. परत एकदा बेसिक पासून सांगतो काय आहे. सिंपल पेंड्युलम मध्ये आपली जी लेंथ आहे त्या स्ट्रिंगची ती आहे 50 सेंटीमीटर. त्यामध्ये तो सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत आहे. आपल्याला रिस्टोरिंग फोर्स फाइंड करायला लागलाय. रिस्टोरिंग फोर्स म्हणजेच F आपल्याला फाइंड करायला लागलाय. कधी, अकॉर्डिंग टू द बॉब, ज्यावेळेस आपल्या बॉबचं मास म्हणजे स्मॉल m हा 50 ग्राम आहे आणि त्याचं जे डिस्प्लेसमेंट आहे मीन पोझिशन पासनं हे आपल्याला किती 3 सेंटीमीटर म्हणजे x इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. बेसिकली सिच्युएशन ही अशी आहे, आपल्याला काय दिलेलं आहे, एक रिजिड सपोर्ट आहे, एक स्ट्रिंग अटॅच केलेली आहे त्या रिजिड सपोर्टला, स्ट्रिंगचा दुसरा एंड आपल्याला बॉबला अटॅच केलाय. बरं, त्या स्ट्रिंगची जी लेंथ आहे ती 100 सेंटीमीटर आहे, त्याचा मास 50 ग्राम आहे, त्याला काहीतरी डिस्प्लेस करतो, त्याचं डिस्प्लेसमेंट 3 सेंटीमीटर आहे, ते लिहून घेतलं. लेंथ किती आहे 100 सेंटी, सेंटी म्हणजे 10⁻² +2 आणि हे +2 0 आणि 10⁻² कॅन्सल झाले, 1 मीटर फक्त येणार. मास किती आहे 50 ग्राम, ग्रामला केजी मध्ये कन्वर्ट करतो, 50 × 10⁻³ kg.
डिस्प्लेसमेंट किती आहे, दॅट इज 3 सेंटीमीटर. सेंटी म्हणजेच काय रे, 10 सेंटी म्हणजे 10⁻². ठीक आहे, आपल्याला इथे काय झालं, डिस्प्लेसमेंट आपल्याला इथे आलेलं आहे, फोर्स आपल्याला फाइंड करायचं. बरं, मग आपण काय करतो, खूपच सिंपल फॉर्म मध्ये आपण यामध्ये काय करतो, दॅट विल बी द एफ. आपल्याला माहित आहे एफ इज इक्वल टू -ma, रिस्टोरिंग फोर्स असाच आहे. ठीक आहे, ए म्हणजे एक्सेलरेशन म्हणजे ω²x, पण ω² म्हणजे g/l. ω²च्या जागी आपण काय केलं, g/l पुट केलं. कुठून आले लक्षात, कारण की ओमेगा म्हणजेच काय असतं आपलं, √of g/l, तर ω² आपलं g/lच असेल. ठीक आहे, आता ह्या फॉर्म्युलेला आपल्याला हे सबस्टिट्यूट करायचंय. बरं, एम म्हणजे मास किती आहे, दॅट विल बी द 50 × 10⁻³ इंटू जी ची व्हॅल्यू काय 9.8, एल म्हणजेच 1 आहे इंटू, तर यामध्ये ते इथून येतं, तर यामध्ये आपण लक्षात घेऊयात आपण काय आहे. तर यामध्ये काय केलंय, एम स्मॉल एम ची व्हॅल्यू किती आहे रे, दॅट इज 50 × 10⁻³ इंटू जी ची व्हॅल्यू काय 9.8, एल व्हॅल्यू काय 1, एक्स डिस्प्लेसमेंट किती आहे 3 × 10⁻². बरं, मी काय केलं इकडे लक्षात घ्या, हा 0 आणि हा पॉइंट कॅन्सल केला. 98 × 5 दॅट इज 490 इंटू 10⁻³ आता यानंतर काय केलं, 10⁻³ and -2 -5, आणि त्यानंतर आपण काय केलं, पुढे आपल्याला हा जो 0 आहे तो कुठून आला, हा 0 कॅन्सल घेऊन +0 केला. बरं, दॅट इज 49 × 3 147 इंटू 10⁻1 -5 +4, 2 पॉईंट शिफ्ट केलं. आपल्याला फिजिक्स मध्ये नेहमी आपला डेसिमल पॉईंट कुठे लागतो रे, आफ्टर 1 डेसिमल, म्हणजेच एक डिजिटच्या नंतर, डेसिमल डिजिट नंतर आपल्याला डेसिमल पॉईंट हा नेहमी लावायचा असतो. तर त्याला शिफ्टिंग करून घेतलं, अँड दिस इज अवर रिक्वायर्ड एक्सपेक्टेड आन्सर. प्लीज राईट डाऊन. बरं, पहिल्यांदा आपण क्वेश्चनला समजून घेऊयात, क्वेश्चन काय दिलेला आहे ते जाणून घेऊयात. काय म्हटलं रे त्यांनी, तर ते सांगतात फाइंड द चेंज इन अ लेंथ ऑफ इन अ सेकंड पेंडुलम. बरं, सेकंड पेंडुलम मध्ये नेमकं लेंथ मध्ये किती चेंज झालेला आहे ते फाइंड करा म्हणतात. इफ द एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍट द प्लेस चेंजेस फ्रॉम द, जर एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची प्लेस ही चेंज होत आहे 9.75 मीटर पर सेकंड पासून 9.80 मीटर पर सेकंडला. एकदम सिंपल लाईनचं क्वेश्चन आहे. ते सांगतात नेमकं एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मध्ये कितीनी चेंज होणार आहे, कितीनी चेंजेस पाहायला भेटणार आहे जर आपले एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होत आहे 9.75 पासून 980 ला चेंज होत असेल, तर नेमकं आपली काय असेल, चेंज इन अ लेंथ म्हणजे डेल्टा एल किती असेल. म्हणजे पहिली लेंथ असेल काही, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वाढली, लेंथ काहीतरी असेल, आणि हा जो चेंज झालेला आहे लेंथ मध्ये, तर तो आपल्याला काय करायचा, डिटरमाइन करायचा. म्हणजेच लक्षात येत आहे, आताच आपण पाहिलं होतं अशाच लाईनचा, की समजा इथे काय केलंय, सेकंड पेंडुलम आहे आणि सेकंड पेंडुलम मध्ये ही जी लेंथ आहे, समजा ही L1 आहे पहिली लेंथ, नंतर आपण एक लेंथ चेंज केली L2 झाली. मग हा जो डेल्टा एल आहे, दॅट मीन्स L1 - L2 किंवा L2 - L1, हा नेमका किती आहे ते आपल्याला फाइंड करायचंय. बर, आता हे रिजिड सपोर्ट आहे, जसं तुम्हाला माहित आहे, ही लेंथ आहे, इथे बॉब आहे. मला एक सांगा, सेकंड पेंडुलम मध्ये लेंथ साठी फॉर्म्युला माहित आहे का तुम्हाला, लेंथचा फॉर्म्युला सेकंड पेंडुलम मध्ये? यस, L विच इज इक्वल टू द G/π², हाच फॉर्म्युला आहे जो आपण डिराइव्ह केलेला आहे. बरं, आता यामध्ये पहिली जी कंडिशन आहे L1 विच इज इक्वल टू द G1/π², दुसरी जी कंडिशन आहे L2 दॅट इज अवर G2/π². आपल्याला चेंज इन अ लेंथ म्हणजे डेल्टा एल विच इज इक्वल टू द, दॅट विल बी द डेल्टा एल, आपल्याला हे करायचं डेल्टा एल विच इज इक्वल टू द L2 - L1, आणि L2 म्हणजेच काय रे, दॅट G2/π² -G1/π². ठीक आहे, डेल्टा एल विच इज इक्वल टू, आपण π² ला कॉमन घेऊयात, डिनॉमिनेटर कॉमन आहे, दॅट विल बी द G2 - G1. वेल, G1 आणि G2 ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे गिवन मध्ये, दॅट विल बी द इनिशियली गिवन डाटा दिलेला आहे आपल्याला. गिवन मध्ये त्यांनी काय दिलेलं आहे, दॅट विल बी द G1 विच इज इक्वल टू, G1 ची व्हॅल्यू काय त्यांनी दिलेली आहे आपल्याला 9.75
आणि G2 ची व्हॅल्यू काय किती आहे 9.80 मीटर पर सेकंड स्क्वेअर, मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, दोन्ही व्हॅल्यू आहेत आपल्याकडे. आता आपण त्याला सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूयात. G2 9.80 मायनस 9.75 डिवाइड बाय पायची व्हॅल्यू किती आहे रे, तशी तर पायची व्हॅल्यू 3.142 चा स्क्वेअर. that will this minus this that 0.05 डिवाइड बाय पायचा स्क्वेअर जर आपण कन्सिडर केला तर असं जर पाहायला गेलं तर किती भरतो रे, इट गोज टू द 10 नियरली 10⁻10 आहे. वरती जाईन तर काय येणार मायनस दॅट विल बी द 0.005 अँड चेंज इन अ लेंथ आपल्याला इथे पाहायला भेटलेला आहे, तो आहे 0.005 मीटर. त्यांचं काय एक्सपेक्टेड आहे मिलीमीटर. ठीक आहे, मिलीमीटर मध्ये आपल्याला त्यांना लागतंय उत्तर. आपण मिलीमीटर मध्ये पण त्याला कन्वर्ट करू शकतो. तर याला मिलीमीटर मध्ये कन्वर्ट करत आहोत. मिली 10⁻³ 1 2 3 दॅट इज अवर 5 इंटू 10⁻³ मीटर. आणि -3 ही टर्म कितीची आहे रे, तर -3 ही मिलीची टर्म आहे. दॅट विल बी द मिलीमीटर 5 मिलीमीटर डेल्टा एल विच इज इक्वल टू द 5 मिलीमीटर. ठीक आहे, आता बरोबर आहे, प्लीज राईट डाऊन. बरं, क्वेश्चन एकंदरीत आला ना लक्षात काय आहे. क्वेश्चन खूपच इझी असाइनेशनचा आहे. काय म्हटलेलं आहे त्यांनी, तर ते सांगतात आपल्याला सेकंड पेंडुलम मध्ये, सेकंड पेंडुलमच्या रिलेटेड क्वेश्चन आहे. सेकंड पेंडुलम मध्ये ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू चेंज होते. पहिली व्हॅल्यू किती आहे 9.75 मीटर पर सेकंड स्क्वेअर. नंतर ती चेंज होऊन किती होते 9.80 दॅट इज मीटर पर सेकंड. बरं, आपल्याला लेंथ कितीनी व्हॅरी होत आहे त्याची लेंथ ते आपल्याला सांगायचे. बरं, एल इज इक्वल टू जी डिवाइड बाय एल पायचा स्क्वेअर. बरं, आता ही तर आपल्याला बेसिक फॉर्म्युला आहे. पहिल्या कंडिशनला L1 इज इक्वल टू G1 डिवाइड बाय पाय स्क्वेअर. दुसऱ्या कंडिशनला L2 इज इक्वल टू G2 डिवाइड बाय पायचा स्क्वेअर. चेंज इन अ लेंथ, चेंज इन अ लेंथ म्हणजे L2 मायनस L1 दॅट इज अ चेंज इन अ लेंथ. म्हणजे दोन लेंथ मध्ये किती चेंज येते एवढा चेंज. L1 ची व्हॅल्यू दिस आहे, L2 ची, L2 ने L1 ची व्हॅल्यू पुट केली, इथे आलं. त्यानंतर त्याला काय केलं, इथे पण पाय स्क्वेअर आहे, इथे पण पाय स्क्वेअर आहे, कॉमन घेतला पाय स्क्वेअर. पाय स्क्वेअर कॉमन घेतल्यानंतर G2 ची व्हॅल्यू काय 9.80 आणि G1 ची व्हॅल्यू काय 9.75. 9.80 मधून 9.75 गेला, इट गोज टू द 0.05 आणि 3.142 दॅट नियरली इक्वल टू 10 आहे. दॅट इज नॉट एक्झॅक्टली 10, नियरली. तर वरती जाणार, तर ज्यावेळेस वरती जाणार तर इथं +1 आहे, वरती जाईल -1 म्हणजे 1 पॉईंट आणखी शिफ्ट. तर त्यांना मिली मध्ये लागतं. तर आपण काय केलं 1 2 3 पॉईंट शिफ्ट केले. दॅट गोज टू द 5 इंटू 10⁻³ तर 5 मिलीमीटर. आणि हे आपल्याला एक्सपेक्टेड 1 आहे. येते लक्षात. पुढचं एक पाहूयात. क्वेश्चन नंबर 16 एक घेऊयात आणि इथे थांबूयात आपण. बरं, क्वेश्चन एकदा वाचून घेऊयात, समजून घेऊयात काय म्हटलं ते. ते काय सांगतात, ॲट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम अ मीन पोझिशन द कायनेटिक एनर्जी ऑफ एन अ पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन एम्प्लिट्यूड 8 सेंटीमीटर इज अ 3 टाइम्स ऑफ पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे ते सांगतात नेमकं किती डिस्टन्सला आपली मीन पोझिशन पासनं आपली जी कायनेटिक एनर्जी आहे पार्टिकलची ती किती आहे, ती 3 पट असेल पोटेन्शियल एनर्जीच्या. जर एम्प्लिट्यूड किती आहे 8 सेंटीमीटर. म्हणजेच क्वेश्चन मध्ये आपल्याला क्वेश्चन 16 मध्ये काय म्हटलंय, आपली जी कायनेटिक एनर्जी आहे ती 3 टाइम्स आहे कशाच्या, पोटेन्शियल एनर्जीच्या. बेसिकली कायनेटिक एनर्जी काय असते रे, दॅट विल बी द हाफ m⍵² a² मायनस x². आणि पोटेन्शियल एनर्जी काय असते रे, दॅट विल बी द हाफ m⍵² x². बरोबर. ह्या दोन्हीही व्हॅल्यू इथं पुट करूयात आपण. दॅट कायनेटिक एनर्जी ची व्हॅल्यू काय रे, तर कायनेटिक एनर्जी आहे दॅट विल बी द, एकदा लिहून घेऊयात, दॅट कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू द 3 टाइम्स ऑफ पोटेन्शियल एनर्जी. आणि यामध्ये 3 टाइम्स ऑफ पोटेन्शियल एनर्जी मध्ये आपण काय करूयात, कायनेटिक एनर्जी किती आहे
हाफ m ओमेगा स्क्वेअर a square minus x square which is equal to the 3 that will be the 1 by 2 m omega square x square. बरं इथे काय होत आहे हाफ हाफ कॅन्सल होणार एम एम कॅन्सल होणार ओमेगा स्क्वेअर कॅन्सल होणार राहिलं काय रे तर राहिलेली टर्म्स आहे a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर विच इज इक्वल टू द 3 टाइम्स ऑफ एक्स स्क्वेअर. बरं 3 टाइम्स ऑफ एक्स स्क्वेअर तिकडे जाणार ए स्क्वेअर विच इज इक्वल तिकडे गेलं तर काय होणार इकडे मायनस आहे तिकडे गेलं तर प्लस होणार प्लस एक्स स्क्वेअर झाला. ठीक आहे आता यामध्ये आपल्याला एक्स ची व्हॅल्यू फाइंड करायची तर दॅट एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर विच इज इक्वल टू द ए स्क्वेअर डिवाइड बाय 4. बरं ए ची व्हॅल्यू काय रे तर एम्प्लिट्यूड इज अ 8 सेंटीमीटर ना 10⁻⁻². आपल्याला काय दिलेलं आहे दॅट एम्प्लिट्यूड विच इज इक्वल टू द 8 सेंटीमीटर मीन्स 8 into 10⁻⁻² मीटर दॅट विल बी द चा होल स्क्वेअर डिवाइड बाय 4. म्हणजेच काय रे 8 into 10⁻² into 8 into 10⁻² डिवाइड बाय 4. 4 1 जा 4 2 जा 8 2 जा 16 into 10⁻⁴. आणि what is this? This is a value of our x square. बरं x square जर म्हटलं असेल तर आपण याला काय करूया तिथे that will be the 4 4 जा 16 into 10⁻² चा होल स्क्वेअर x square x get cancel that x which is equal to the 4 into 10⁻² मीटर. कधी कधी यांना सेंटीमीटर लागत असेल तर 4 हा सेंटीचा अर्थ असतो दॅट विल बी द 4 सेंटीमीटरला असेल. यांचं काय म्हणणं आहे 4 सेंटीमीटर आपलं काय आहे 4 सेंटीमीटर. ठीक काही नाही खूप सिंपल आपल्याला सांगितलंय. ते म्हणतात नेमकं जर कायनेटिक एनर्जी ही 3 पट आहे पोटेन्शियल एनर्जीच्या जर आपली कायनेटिक एनर्जी ही 3 पट आहे पोटेन्शियल एनर्जीच्या तर नेमका तो किती डिस्टन्स असेल जर एम्प्लिट्यूड 8 मीटर असेल तर हा डिस्टन्स आपल्याला फाइंड करायचा. तर ठीक आहे आता किती डिस्टन्सला आपली कायनेटिक एनर्जी 3 पट पोटेन्शियल एनर्जीचा असेल. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे हाफ m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. पोटेन्शियलचं काय हाफ m ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर. कायनेटिक एनर्जी इज 3 टाइम्स ऑफ पोटेन्शियल. कायनेटिकची व्हॅल्यू पुट केली पोटेन्शियलची केली हाफ हाफ कॅन्सल एम एम कॅन्सल ओमेगा ओमेगा कॅन्सल ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू थ्राइस ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इकडे येईन तर मायनस आहे ते इकडे प्लस होणार. 4 एक्स ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची एक्सला इकडे ठेवूयात 4 ला तिकडे घेऊन जाऊयात. ठीक आहे आपल्याला काय करायचं आहे दॅट विल बी द इथं जरी स्क्वेअरिंग केली तरी चालतं बरं का. इथे जरी स्क्वेअरिंग केली असती तर इथंच आपलं उत्तर आलं असतं पण आपण काय करूयात थोडंसं स्टेप वाईज गेला. आपण ए ची व्हॅल्यू आहे दॅट विल बी द 8 into 10⁻². ठीक आहे आता यामध्ये आपण काय केलं 4 याचं स्क्वेअरिंग केलं आणि त्यानंतर 4 1 जा 4 2 जा दॅट 8 2 जा 16 into 10⁻⁴. याचा आपण काय करायचं स्क्वेअर स्क्वेअर कॅन्सल करायला 4 into 10⁻² स्क्वेअर स्क्वेअर कॅन्सल दॅट 4 into 10⁻² मीटर. -2 म्हणजे काय सेंटीचा अर्थ आहे अँड दिस इज अवर एक्सपेक्टेड 1. येते लक्षात लिहून घ्या सर्वांनी.